हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज हा व्हिडिओ आहे तो इस्कॉन टेम्पलचा आहे. पंढरपूर येथे चंद्रभागेच्या नदीच्या जवळ एक इस्कॉन टेम्पल आहे. तर हे आम्ही तिथे गेलेलो होतो इस्कॉन टेम्पलमध्ये. तर हे राधा कृष्ण हे असं खूप छान सजवलेलं आहे. आणि मी तिथे मला हवं तसे व्हिडिओज घेतले आणि भिंतींवरती असे वेगवेगळ्या पोस्टर्स लावलेले होते. सुदामा का चरण रक्षा तर हे असे श्रीकृष्ण का मथुरा प्रवेश असे खूप छान छान पोस्टर्स त्यांनी पूर्ण एक मोठं हॉल आहे त्याच्या अप्पर साईडला वरती असे खूप पोस्टर्स लावलेले आणि खूप छान पेंटिंग्स होती. ही अप्रतिम आणि खूप छान वाटत होता. तर मी ते सगळे पोस्टर्स म्हणजे मॅक्स पोस्टर्स जे मी हे व्हिडिओमध्ये घेतले. हे आहे नौका विहार ला. हे आहे राधाकृष्ण झुलन यात्रा. हे आहे बकासूर का उद्धार. तर श्रीकृष्णाच्या लहानपणीपासूनच्या ज्या काही महत्त्वाचे भाग होते, गोष्टी होत्या, त्या त्यांनी चित्रामधून प्रदर्शित केलेल्या. कादिका दमन लीला, धेनुकासुर का वध, ब्रह्म विमोहन लीला. हे कृष्णाचं लहान बालपण दिसत आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज. तर चित्रकला हे असं दिसत होतं वरून. कुबेरपुत्र मणिग्रीव ऑस. हे काय दिंडी बुडताना श्रीकृष्ण. के श्रीकृष्ण के मुख में ब्रह्मांड दर्शन. शकटासुर का वध. हे एक मोठं पोस्टर होतं. हे नाही, पुढे आहेच. हे मी टच करून बघितलं याचं. म्हणजे ॲक्च्युली भिंतीमध्ये त्यांनी फक्त असं पेंट नव्हतं केलेलं ते. तर त्याचं जे काही हे आहे, चढ उतार आहेत पेंटिंगमधले, तर ते पेंटिंगचे चढ उतार ते असं सिमेंटने फिल करून नंतर रंग दिलेला होता. म्हणजे झाड आहे, तर झाडाची फांदी अशी भरीव मंदिर हे, म्हणजे ते फक्त ऑइल पेंट वगैरे असं नव्हतं. तर ते असं वेगळंच होतं की ज्याच्यामध्ये असं हे होतं. हां, ते कसं भरीव दिसून येते. आता हे माधवेंद्रपुरी को दूध देते हुए कृष्ण, तर त्यांची जी ही प्रतिमा आहे ती अशी भरीव दिसते. म्हणजे ते आधी सिमेंटनं ते असं हे केलेले, ते साकार दिल्यानंतर ते पेंट केले. रघुनाथ दास गोस्वामी से सड़ा चावल मांगते हुए चैतन्य महाप्रभु.
पाणी हाटी चिरादही उत्सव, चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरी में असे हे पोस्टर्स जर का कोणाला ह्याच्या पाठीमागच्या सर्व स्टोरीज माहीत असतील तर लगेच असं क्लिक होईल की अरे हां ही स्टोरी झारखंड जंगल में हिंस्र श्वापदों के संकीर्तन, पंढरपुर में श्रीरंगपुरी के साथ कृष्ण कथा, चैतन्य महाप्रभु द्वारा बुद्धि गोष्ठ की छान आहे ही पेंटिंग्स खूप. हे मंदिर विठ्ठलाचं मंदिर नदीच्या एका साईडला आहे. मध्ये नदी आहे चंद्रभागा आणि त्याच्या पलीकडच्या साईडला हे इस्कॉन टेम्पल आहे जे 3 ते 4 वर्षापूर्वी बनवलेलं आहे आणि अजून पण त्याचं बांधकाम चालू आहे ते बनवायचं. चंद्रभागेचं पाणी लगेच अगदी जवळ लागतं, म्हणजे आपण विठ्ठलाच्या मंदिराच्या साईडने गेलो पाणीसाठी थोडं चालावं लागतं किंवा ते थोडं लॉंग डिस्टन्सवर आहे. पण इस्कॉन टेम्पलपासून चंद्रभागाचं जे पाणी आहे ते लगेच म्हणजे जवळच म्हणजे काठालाच लागून पाणी नदी वाहते. ते आहे पुढे 5 मिनिटामध्ये ते तुम्हाला दिसेल. तर ह्याच्यामध्ये हे असं मूर्त्या होत्या लहान लहान खूप छान. जगाई माधाई ह्याच्यामध्ये रास नृत्य अतिशय सुंदर वाटत होते. हे मूर्त्या त्यांची सजावट हे असं एका काचेच्या मोठ्या बॉक्समध्ये ते ठेवलेले आहे. खूप लोक दर्शनासाठी फिरण्यासाठी इकडे येतात. वारीच्या वेळेस तर पूर्ण ह्या साईडला पण खूप गर्दी असते. हे पाहिलं सार्वभौम भट्टाचार्य हे याच्यामध्ये नटखट कृष्ण आणि मक्खन वगैरे चोरल्यानंतर ज्याप्रमाणे आई असं रागवते तसं कृष्णाला बांधून ठेवलेलं असते. अशी याच्या पाठीमागे काहीतरी स्टोरी आहे. त्याच्यानंतर प्रसाद होतं सर्वांसाठी. हे डाळ भात हा प्रसाद आहे. आम्ही सगळ्यांनी हा प्रसाद घेतला खाल्ला. त्याच्यानंतर आसपासचा परिसर आहे ते पाहण्यासाठी चाललो आम्ही. इथे पादुका दर्शन आहे.
इकडे गौशाला, उंबराचं झाड होतं आणि उंबर सगळे इकडे साधच आहे. श्री चैतन्य हे उंबराचं खूप मोठं झाड. त्याच्यानंतर तुम्हाला असं खूप असे कमानी दिसतात लांबून, तर ते असे परिसर खूप मोठा आहे. मोस्टली इथे जाण्यासाठी टायमिंग आहे सकाळी आणि संध्याकाळचं इव्हिनिंगचं. आम्ही 11-12च्या दरम्यान गेलो. ऊन लागतं. इव्हिनिंगचं टायमिंग जास्त छान सुटेबल आहे फिरण्यासाठी. तर इथे असं अजून एक छोटं मंदिर आहे. हा पूर्ण मोकळा परिसर आहे. लांबून एवढं छान, असं पण छान आहे आणि लांबून पण इतकं छान दिसायचं. खूप शांत असून मला असं वाटायचं की चला कधी जातो आपण इस्कॉनला जायचं, इस्कॉन टेम्पलला जायचं. एक दिवस मी इस्कॉन टेम्पलला आले आणि मग मात्र चला जाऊन आलो टेम्पलला, असं झालं. ही नदी आहे. सो बघितलं का याच्या पायऱ्यांना अगदी चिटकूनच नदी दिसते आणि पाणी म्हणजे आंघोळ करण्यासाठी, हातपाय धुण्यासाठी, पूजेसाठी पाणी एकदम जवळच आहे. आणि पुढच्या साईडला विठ्ठलाच्या मंदिरापासून जर का तुम्ही पाणी पाहिलं तर ते त्याच्यामध्ये खूप मासे दिसत आहेत छोटे छोटे. तर हे पुढे विठ्ठलाच्या मंदिरापासून जर का पाणी पाहिलं तर ते खूप लांब. एक मिनिट कितीला थोडं चालावं लागतं किंवा तिथे पाणी जास्त नाही आहे. तर इथे ओढी होती, वेळ असता जास्त तर पुढीमधून थोडं प्रवास झाला असता खूप वर्षांनी. पण इथे खूप केअर घ्यायची, कारण इथे पूर्ण असा गाळा असतो, पाय घसरू शकतो असं पूर्ण. म्हणजे जायचंच नाही ह्या पायऱ्यांमधून खाली. ज्यांना पोहायला वगैरे येत नाही त्यांनी तर मोस्टली कारण घसरण्याचे खूप चान्सेस असतात. सो बी केअरफुल ऑलवेज. आणि छोट्या मुलांचा झोका श्रावणीने मस्त इथे 15-20 मिनिट अर्धा तास तिथं सर्व लहान मुलांसोबत खेळण्याचा आनंद घेतला. घसरगुंडी झोका श्रावणीला मात्र हे ते सगळ्यात जास्त मजा आली खेळण्यासाठी. असंही तिला खूप बागेत जायला आणि खेळायला खूप आवडतं गार्डनमध्ये. इथं काय आहे पोच का? तर हे वरती ब्रिज आहे, पूल आहे. तर वरून जाताना हे असं दिसतं. ही मध्ये आहे ती चंद्रभागा, पंढरपूरची चंद्रभागा नदी. आणि एका साईडला आहे पंढरपूर आणि दुसरीकडे दुसरं गाव लागतं. आणि पलीकडच्या साईडला आहे विठ्ठलाचं मंदिर आणि हे लांबून दिसते ते इस्कॉन टेम्पल. तर असं हे आमचं इस्कॉन टेम्पल दर्शन विजिट झालं. विठ्ठलाचं मंदिर इकडं ना. माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.